कीर्ती व्यास हत्या प्रकरणातल्या कीर्तीचा मृतदेह शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही शोध मोहीम सुरू केली आहे। गेल्या 16 मार्चला कीर्तीची हत्या करून तिचा मृतदेह माहुल खाडीत फेकण्यात आला होता। सध्या स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कीर्तीच्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय। या हत्येचा उलगडा तब्बल 50 दिवसानंतर झालाय। अंधेरीतल्या बी ब्लंट सलूनमध्ये फायनान्स मॅनेजर असलेल्या कीर्तीनं तिच्या हाताखाली कामाला असलेल्या सिद्धेश तामणकरला नोटीस बजावली होती आणि या नोटीसला उत्तर देण्याच्या शेवटच्या दिवशीच सिद्धेशनं त्याची मैत्रीण खुशी हिच्याशी संगनमत करून कीर्तीची हत्या केली होती। कीर्तीचा मृतदेह शोधण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। कीर्ती व्यासच्या हत्यारांना पोलिसांनी पकडलं असलं तरी अद्याप तिचा मृतदेह काही पोलिसांना सापडलेला नाही आहे आणि म्हणूनच तिचा मृतदेह शोधण्यासाठी सध्या मुंबई पोलिसांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत। सध्या आपण आहोत माहुलच्या खाडी परिसरात, जिकडे मुंबई गुन्हे शाखेच्या 5 टीम्स ज्या आहेत त्या संपूर्ण खाडीचा परिसर जो आहे तो पिंजून काढतायत। तुम्ही इकडे मुंबई पोलिसांना बोटीच्या सहाय्याने हे सर्च ऑपरेशन घेताना पाहू शकता। हा संपूर्ण माहुल खाडीचा परिसर आहे आणि याच ठिकाणी 16 मार्चला खुशी व्यास नावाच्या तरुणीचा मृतदेह जो होता तो फेकलेला होता। अद्याप हा मृतदेह सापडलेला नाही आणि म्हणूनच सध्या मुंबई पोलीस जे आहे ते इकडे युद्ध पातळीवर हा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करतात। मुंबई पोलीस बोटीच्या सहाय्याने इकडे शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर पायी देखील संपूर्ण मॅनग्रोव्हचा परिसर जो आहे तो इकडे शोधाशोध जी आहे ती इकडे केली जाते। जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची देखील इकडे मदत जी आहे ती घेतली जाते। कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना हा मृतदेह जो आहे तो शोधूनच काढायचा आणि म्हणूनच हे सगळे युद्ध पातळीवर प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। सांगितलं जातं की 16 मार्चला ज्या दिवशी खुशी व्यास आपल्या घरातून ऑफिसला निघाली तेव्हाच तिचे दोन्ही सहकारी जे होते सिद्धेश तामणकर आणि खुशी सहजवानी यांनी तिचं अपहरण केलं, गाडीत तिची हत्या केली आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस आणून तिचा मृतदेह जो होता तो याच ठिकाणी इकडे फेकण्यात आला। जर तुम्ही संपूर्ण परिसर बघितला तर खाडीचा परिसर आहे, इथलं पाणी जे आहे ते देखील इकडे दूषित आहे आणि त्यामुळे मृतदेह जो आहे तो लवकर सडण्याची शक्यता जी आहे ती इकडे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। एवढंच नव्हे तर हा संपूर्ण परिसरामध्ये कोल्हे देखील आहेत आणि त्यांनी देखील हा मृतदेह खाल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। मात्र असं असतानाही कोणत्याही परिस्थितीत तिच्या मृतदेहाचे अवशेष जे आहे ते शोधणं किंवा ते सापडणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच सध्या युद्ध पातळीवर तिचा मृतदेह शोधण्याचे इकडे प्रयत्न केले जात आहेत। कॅमेरा पर्सन संदेश बाईकरसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।